राष्ट्रीय थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप प्रो लीग महाबळेश्वर पाचगणी इथं दिनांक 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान यशस्वीरित्या संपन्न झाली। या स्पर्धेत देशभरातून सुमारे 400 ते 500 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आणि आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे व दमदार कामगिरीचे सादरीकरण केले। या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत प्रथम क्रमांक महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शनासह पटकावला। द्वितीय क्रमांक छत्तीसगड संघाने मिळवला। तृतीय क्रमांक गुजरात संघाने प्राप्त केला। चतुर्थ क्रमांक कर्नाटक संघाने मिळवला। विजेत्या संघांना व खेळाडूंना भारतीय थाई बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष PY अत्तार, जनरल सेक्रेटरी इम्रान सर उत्तर प्रदेश, तांत्रिक संचालक संतोष खैरनार सोनवणे PSI सातारा जिल्हा तसेच वन अधिकारी राहुल निकम यांच्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले। महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विशाल माळी, सचिव अजय खेडकर, वरिष्ठ उपाध्यक्ष सागर कोळी, खजिनदार गणेश मांढरे, पुणे ग्रामीण विभाग प्रमुख अमोल माने, विभाग प्रमुख हरी ओम चव्हाण यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले। या चॅम्पियनशिपमध्ये पंच व रेफरी म्हणून नजीम शेख, अजय खेडकर, अरुणा हिवरकर आणि शुभांगी सहारे यांनी अत्यंत उत्कृष्ट व निष्पक्ष कामगिरी बजावली। तसेच प्रो लीग रिंग फाईटमध्ये प्रो बेल्ट व 11,000 रुपयांचे रोख पारितोषिक बक्षिसांचे मानकरी ठरलेले पिंपरी चिंचवड परिसरातील विजयी खेळाडूंची नावे अशी: मुली सई धायगुडे, सना शेख, सायली गाडवे, शरयू म्हात्रे, श्रेया भोसुरे। मुलांमध्ये अमित कुमार, इसक्की तेवर, असिफ शेख, ओम पांढरकर, साहिल काळे, यासेर बागवान यांनी प्राप्त केले। या भव्य राष्ट्रीय स्पर्धेचे यशस्वी आयोजन वजीर शेख व रविराज गाडवे यांनी केले। त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरली। ही स्पर्धा भारतीय थाई बॉक्सिंगसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरून नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.